तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. रिपब्लिकन आठवले गटाचे सहाय्यक निबंधकांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी. निवेदन दिल्यानंतर रिपाई जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे व जत तालुका विधानसभा प्रमुख महादेव ओचकोंडे यांची प्रतिक्रिया पाहूया. जगाचा आणि देशाचा पोशिंदा ज्याला म्हणतात त्या शेतकऱ्यावर इतकी वाईट परिस्थिती येऊन बसलेली आहे. प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, जमिनीला पाणी नाही, जनावराला पाणी नाही. इतकी वाईट परिस्थिती जत तालुक्याची झालेली असताना गेले वर्षभर पाऊस पडलेला नाही आणि प्यायच्या पाण्याची, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची पंचायत झालेली असताना शासन मात्र दुष्काळ जाहीर करते सदन भागात आणि एखादा सर्कल फक्त दुष्काळ जाहीर करते आणि बाकीच्या ठिकाणी दुष्काळ जाहीर करत आहे. अखंड जत तालुका आमच्या जन्मापासून कायमस्वरूपी दुष्काळ चटके आम्ही बघतोय. पण ते चटके ह्यांनी आम्हाला इथे सोसायला लावून पैसा मात्र सगळा वरच्या भागातल्या लोकांना अनुदान म्हणून दिलं जातं आहे. त्यामुळं आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज आम्ही या कार्यालयावर शेतकरी कर्जमाफीसाठी आणि निवेदन देण्यासाठी सर्व शेतकरी उपस्थित राहिले आहेत. येणाऱ्या 5-7 दिवसात जर समजा आमची मागण्या मान्य नाही झाल्या तर गुहागर विजयपूर रस्ता जो आहे ते महाराणा प्रताप चौकात बुधवारी 7 तारखेला आम्ही रास्ता रोको करून शासनाचं तीव्र आंदोलन करून निषेध करणारे आहोत असं मी जाहीर करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. जय भीम, जय महाराष्ट्र. आज आम्ही सहाय्यक निबंधक जत कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निवेदन सादर केलेलं आहे. निवेदन सादर करण्याच्या पाठीमागचा आमचा हेतू असा आहे की गेली अनेक वर्षापासून हा तालुका दुष्काळग्रस्त तालुका, पाणी टंचाईचा तालुका, तर एकीकडं गारपीट, अवकाळी पाऊस, नैसर्गिक वातावरण योग्य नसल्यानं ह्या तालुक्यातील शेतकरी जी बँकेची कर्ज काढलेली आहेत तर ही कर्ज तो परतफेड करू शकत नाही. एकीकडं प्रत्येक गावाला पाणी नाही आणि पाणी नसल्यामुळं ह्या शेतकऱ्याला शेती करणं कठीण झालेलं आहे. तर आज ह्याच्यातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं मार्ग काढण्यासाठी आम्ही आज हे निवेदन कर्ज माफी पूर्ण करावी, मग ती सोसायटीची असू द्या किंवा राष्ट्रीयकृत बँकेची असू द्या, तर ही कर्ज शेतकऱ्यांची पूर्ण माफ झाली पाहिजे. आज हा शेतकरी जर आपल्याला पुढील भवितव्यामध्ये त्या शेतकऱ्याला जर उभं करायचं म्हटलं तर कर्जमाफी देणं गरजेचं आहे. कारण एकीकडे पाणी नाही, पाणी नसल्यामुळं हा शेतकरी वारंवार आत्महत्याचा प्रयत्न करू लागलेला आहे आणि शासनाला वेळोवेळी जागी करण्यासाठी ह्या तालुक्यातील अनेक लोकांनी उपोषणं केली, आंदोलनं केली, तरी पण महाराष्ट्र सरकार, राज्य सरकार जागं होत नाही. त्यासाठी आमच्या निवेदनानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं जे आम्ही आज निवेदन दिलेलं आहे तर त्या निवेदनानुसार जर सरकार जागं झालं नाही तर पुढील काळामध्ये आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष माननीय संजयरावजी कांबळे साहेब, विकास काका साबळे, तसेच आमचे तालुका अध्यक्ष संजय पाटील कांबळे साहेब व उमराणीचे महावीर मड्डीमणी, चिक्काप्पा दोडमणी व इतर गावातील शेतकरी मिळून आम्ही हा रस्ता रोको करू, एवढंच मी सरकारला सूचना देतो. तरी सरकारनं आमची कर्जमाफी करावी हीच आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे.